सामाजिक संस्था म्हणून त्या मुलाला पहिलं काय असतं तर कुटुंब. बरोबर. आणि कुटुंबाच्या पलीकडे जी संस्था आहे ती आहे त्याची शाळा. तुम्ही तुमच्या घरातल्या सुरक्षित, उबदार, त्याच्या ओळखीच्या वातावरणातून त्याला एका दुसऱ्या संस्थेत, दुसऱ्या एका इमारतीत पाठवता आहात, जिथे त्याच्या ओळखीचं काहीच नाहीये आसपास. आणि त्याच्यामध्ये एकमेव गोष्ट त्याला ऊब देणारी असू शकते ती त्याची भाषा. तीही तुम्ही त्याच्यापासून हिरावून घेणार आहात आणि एक वेगळीच भाषा त्याच्या कानावरती पडणार आहे. म्हणजे किती परक्या वातावरणात तुम्ही तुमच्या मुलाला ढकलून देताय. आणि तेच तुम्ही कशाचं, त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे की पुढे जेव्हा ते मूल कॉलेजमध्ये जाणार आहे तेव्हा त्याला कुठला तरी न्यूनगंड येईल, कॉम्प्लेक्स येईल इंग्लिशचा, म्हणून तुम्ही त्याला आत्ता पाठवताय. पण जेव्हा ते मूल कॉलेजमध्ये जाणार आहे तोपर्यंत जी काय 10-12 वर्ष मध्ये गेलेली आहेत त्याच्यामध्ये त्याला एखादा विषय कसा शिकून घ्यायचा जो माहिती नसेल, त्याची काहीतरी एक पद्धत त्याला कळणार आहे, एक डिसिप्लिन त्याला आलेली असणार आहे ना नवीन गोष्टीला तोंड द्यायची. मला एकदा असं कुणीतरी विचारलं होतं की लोक बोलतात, पालक बोलतात की माझा मुलगा खूप हट्टी आहे. एखादा पालक सांगतो की अभ्यासच करत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी लोक सांगतात, त्याला शाळेत जायला आवडतच नाही. आणि या सगळ्याचं उत्तर मी सांगते, ते अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना, घोडा का बुजला, पान का सडलं आणि भाकरी का करपली, तर फिरवली नाही, हे त्याचं उत्तर. तर त्या 3 समस्यांना एक उत्तर. तसं मी सांगते, या सगळ्या तुमच्या समस्यांचं उत्तर मातृभाषेच्या माध्यमात गेलं नाही मूल.